नागपूर महापालिका आयुक्तपदी नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे। जिल्हाधिकारी पदावर नवीन अधिकारी नियुक्त होईपर्यंत इटनकर यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार राहणार आहे। इटनकर डॉक्टर चौधरी यांच्याकडून महापालिका आयुक्त पदाचा पदभार स्वीकारणार आहेत। रमजान महिन्यात नमाज पठण करण्यासाठी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात तात्पुरती जागा द्यावी अशी मागणी करण्यात आली होती। मात्र मुंबई उच्च न्यायालयाने ही मागणी करणारी टॅक्सी चालक संघटनांची याचिका फेटाळली आहे। सुरक्षेच्या कारणास्तव अशी परवानगी देणं शक्य नसल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे। नाशिकच्या मनमाडमध्ये भारत पेट्रोलियम, इंडिया ऑइल, हिंदुस्थान पेट्रोलियम अशा इंधन प्रकल्पातून सुरळीतपणे इंधन पुरवठा केला जातोय। इराण, अमेरिका, इस्रायल यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा सध्या तरी पेट्रोल डिझेल पुरवठ्यावर कुठलाही परिणाम झालेला नाहीये। राज्यातील विद्यार्थ्यांनी यंदाही शिक्षक होण्यासाठी मोठी पसंती दिली आहे। बीएड प्रवेश परीक्षेसाठी यंदा 1,09,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 7,000 घट झाली आहे। भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यामध्ये गांधी विद्यालयात आजी आजोबा पूजन दिवस साजरा करण्यात आला। विद्यार्थ्यांना आपल्या पालकांविषयी कृतज्ञता राहावी यासाठी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली। या उपक्रमामुळे पालक वर्गाकडून समाधान व्यक्त करण्यात आलं। सांगलीमध्ये दुसऱ्या अखिल भारतीय पोलीस बॅडमिंटन आणि टेनिस क्लस्टर निवड चाचणी स्पर्धांना सुरुवात झाली आहे। शहरातल्या आमराई क्लब या ठिकाणी या 2 दिवसीय स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय। स्पर्धेत वरिष्ठ अधिकारी, पोलीस कर्मचाऱ्यांसह 168 पोलीस स्पर्धकांनी सहभाग नोंदवला। राज्यातल्या सुमारे 3,000हून अधिक धरणांमध्ये मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच 64% पाणीसाठा आहे। यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे धरणांमधला पाणीसाठा वाढला आहे। तर सर्वाधिक पाणीसाठा हा छत्रपती संभाजीनगर विभागात आहे। भंडाऱ्यातल्या पवनी शहरामध्ये घंटागाडी येत नसल्यानं नागरिकांच्या घरासमोर कचरा साचून राहतोय। त्यामुळे शिवसेना नेते किशोर पंचभाई यांनी स्वखर्चातून ट्रॅक्टर लावत प्रत्येकाच्या घरासमोरून कचरा उचलला। संभाजीनगरमध्ये पाटबंधारे विभागानं सिंचन आणि बिगर सिंचन पाणीपुरवठ्यावर जोर दिला। 15 मार्चपर्यंत 64 कोटी न भरल्यास 16 मार्चपासून शहराचा पाणीपुरवठा बंद करण्यात येईल असा इशारा जायकवाडी प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांनी मनपाला दिला। राजस्थान आणि गुजरात परिसरात निर्माण झालेल्या अँटी सायक्लोनमुळे उष्ण वारे आता कोकणाकडे वाहू लागलेत। या उष्ण वाऱ्यांमुळे मुंबईतील कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे। मुंबई, ठाणे, रायगडही तापलंय आणि यंदाच्या मोसमातल्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे। मुंबईतल्या वायू प्रदूषणात सुद्धा वाढ होतीये, त्यामुळे प्रदूषणाचं प्रमाण तपासण्याची गरज असल्याचं मत मुंबई उच्च न्यायालयानं व्यक्त केलंय। मुंबईजवळच्या शहरांमधून किंवा परिसरातून निर्माण होणाऱ्या वायू प्रदूषणाबाबत सूचना मागवण्यात आलेल्या आहेत। राज्यात उच्च रक्तदाब आणि मधुमेहाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे। आरोग्य विभागानं राबवलेल्या विशेष तपासणी मोहिमेमध्ये तब्बल 10 लाख नागरिकांना उच्च रक्तदाब तर 2,88,000 मधुमेहाचे रुग्ण आढळले। राज्यात माशांच्या उत्पादनामध्ये वाढ होतीये, मात्र माशांच्या निर्यातीमध्ये घट होतीये। माशांच्या उत्पादनात 7 लाख मेट्रिक टनवरून 7.3 लाख मेट्रिक टनपर्यंत वाढ झाली आहे। माशांच्या निर्यातीमध्ये 2.5 लाख मेट्रिक टनवरून 2.2 लाख मेट्रिक टन अशी घट झाली आहे। अंबरनाथ तालुक्यातल्या चामटोली ग्रामपंचायत कार्यालयामध्ये रात्रीच्या वेळेस कागदपत्र हाताळणाऱ्या 2 इसमांना ग्रामस्थांनी रंगेहात पकडलं। या प्रकरणामध्ये 2 आरोपींसह ग्रामपंचायतचे ग्रामसेवक यांच्यावर कुळगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कोल्हापुरातल्या इचलकरंजी शहरामध्ये पोलिसांनी गुन्हेगारांविरोधात आक्रमक पवित्रा घेत मोठी कारवाई केली आहे। पोलिसांनी छापा टाकत एमडी ड्रग्जसह 4 जिवंत कारतूस जप्त केले। या कारवाईमध्ये एकूण 30 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। अहिल्यानगरमधल्या शेवगावमध्ये एका हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकून वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला। या कारवाईमध्ये 3 बांगलादेशी तरुणींची सुटका करण्यात आली आहे। या प्रकरणामध्ये पोलिसांनी 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। बांगलादेशी मुलींना नोकरीचा आमिष दाखवून त्यांच्याकडून बळजबरीनं वेश्या व्यवसाय करून घेत होते। सांगलीतल्या कवठे महांकाळ तालुक्यामध्ये थबडेवाडीमध्ये 3 किलो गांजा जप्त केलाय। गांजा विक्री करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे। गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेनं सापळा रचला आणि या आरोपीला ताब्यात घेतलं। भंडाऱ्यामध्ये नदीपात्रातून मजुरांच्या सहाय्यानं वाळू उपसा करण्याची परवानगी असताना वाळूघाट चालक जेसीबीच्या सहाय्यानं वाळू उपसा करत आहे आणि वाळूघाट चालक रात्री सर्रास जेसीबीच्या सहाय्यानं वाळू उपसा करताना दिसतात। हिंगोलीमध्ये एका मुख्याध्यापकाला 28,000ची लाच घेताना रंगे हात पकडण्यात आले। मुख्याध्यापक संतोष कढणे यांनी वर्षाचा घरभाडं भत्ता काढून देण्यासाठी 28,000ची लाच मागितलेली होती। नाशिकच्या सातपूरमध्ये चोरी करून फरार असलेल्या 4 आरोपींना पोलिसांनी अवघ्या 24 तासात अटक केली। सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींना ताब्यात घेतले।
आरोपींकडून 3,55,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यातल्या मनपाडळमध्ये ऊस पिकात अंतर्गत पीक म्हणून गांजाची शेती केल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणामध्ये एकाला अटक केली आहे. शेतामध्ये पिकवलेला 7 किलो गांजा जप्त केलेला आहे.